हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 1 डिसेंबर वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे कार्तिक अमावस्या। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये कार्तिक महिन्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे। कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला पूर्वजांसाठी केले जाणारे धार्मिक विधी हे खूप महत्त्वाचे मानले जातात। तर या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ 30 नोव्हेंबरला उद्या सकाळी 10:21 होणार आहे आणि या अमावस्येची समाप्ती ही 1 डिसेंबरला सकाळी 11:51 होणार आहे। आणि म्हणूनच उदय तिथीनुसार आपल्याला ही कार्तिक अमावस्या जी आहे तर ती 1 डिसेंबरला पाळायची आहे। असं म्हटलं जातं की कार्तिक अमावस्येच्या दिवशी पितर आपल्या मृत्यू लोकात येत असतात आणि त्यांच्या तृप्तीसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध विधी केले जातात असं मानलं जातं। तर या विधीमुळे पितृदोष शांत होतो आणि पितरांचे आशीर्वाद कुटुंबावरती कायम राहतात। तर या कार्तिक अमावस्येला दानाला आणि स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं। या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात आणि आपल्या इच्छाशक्तीनुसार यथाशक्तीनुसार दान सुद्धा करत असतात। अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे नियम सुद्धा पाळले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय महत्त्वाची अशी माहिती शेअर करणार आहे। रविवारी या कार्तिक अमावस्येला आपल्या घरामध्ये चुकून सुद्धा तुम्हाला ही एक भाजी बनवायची नाहीये, नाहीतर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल। घरातून लक्ष्मी ही कायमची निघून जाईल, गरिबी, अडचणी, संकटांना तुम्हाला सामोरं जावं लागेल। तर अशी कोणती भाजी आहे जी आपल्याला आपल्या घरामध्ये बनवायची नाहीये याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात। अमावस्या हा दिवस वाईट आहे असं बऱ्याच जणांना वाटत असतं, पण अमावस्या हा दिवस वाईट नसून चांगला दिवस आहे। तर बघा, या दिवशी नकारात्मकता, वाईट शक्तींच्या ज्या लहरी असतात तर त्या जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि त्यामुळे याचा परिणाम जो आहे तर तो काही व्यक्तींवरती होत असतो। जसं की घरामध्ये लहान मुलं असतील किंवा आजारी व्यक्ती असेल, एखाद्या व्यक्तीला नजरबाधा, नजर दोष लागलेला असेल तर त्या व्यक्तींवरती या अमावस्येचा वाईट परिणाम होत असतो। आणि म्हणूनच आपल्याला असं वाटतं की अमावस्या हा दिवस वाईट आहे आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी आपण काही महत्त्वाचे नियम जे आहेत तर ते पाळायचे असतात। काही प्रभावी उपाय आपल्या घरामध्ये करायचे असतात, जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तीचा प्रभाव आपल्यावरती पडत नाही। तर या कार्तिक अमावस्येच्या दिवशी स्नानाला खूप महत्त्व आहे आणि या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान केल्यामुळे प्रखर पितृदोषाचा त्रास हा कमी होतो। आपल्या आयुष्यामधील सर्व दुःख, संकट, अडचणी ही कमी होतात आणि म्हणूनच तुमच्या घराच्या जवळ एखादी पवित्र नदी असेल तर तिथे जाऊन तुम्ही अवश्य स्नान करा। त्याचप्रमाणे तुम्हाला जर शक्य होईल तर दान सुद्धा तुम्हाला करायचं आहे। दान केल्यामुळे पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात। तर आपल्या हिंदू परंपरेमध्ये अमावस्या म्हणजेच अमावस्येचा दिवस, ज्याला विशिष्ट प्रकारचे अन्नाचं सेवन हे करण्यासह काही कार्यांसाठी सुद्धा अशुभ मानला जातो। तर आज मी तुम्हाला ज्या भाज्या सांगणार आहे तर या भाज्या तुम्हाला चुकून सुद्धा या दिवशी आपल्या घरामध्ये बनवायच्या नाहीयेत आणि कोणी तुम्हाला जर दिल्या तर त्याचं तुम्हाला सेवन सुद्धा करायचं नाहीये। यामध्ये पहिली भाजी आहे ती म्हणजे वांगी आणि मुळा। तर या दिवशी आपल्याला चुकून सुद्धा वांग्याची भाजी बनवायची नाहीये, त्याचप्रमाणे मुळा सुद्धा आपल्या घरामध्ये बनवायचा नाहीये आणि याचं सेवन सुद्धा करायचं नाहीये। त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला घरामध्ये चुकून सुद्धा बीट, जसं की लाल भाज्या असतात तर त्या सुद्धा घरामध्ये बनवायच्या नाहीयेत आणि त्याचबरोबर या दिवशी कांदा आणि लसूण सुद्धा सेवन करायचं नाहीये। तामसिक पदार्थ हे मानले जातात आणि या पदार्थांचं सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला त्रास होत असतो। त्याचबरोबर घरातनं लक्ष्मी सुद्धा निघून जाते आणि या दिवशी आपल्याला उडदाची डाळ, काळे चणे जे असतात तर याचं सुद्धा सेवन करू नये, कारण आपण अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करत असतो आणि या वस्तूंचं सेवन केल्यामुळे ते आपल्या घरातनं निघून जाते आणि म्हणूनच अमावस्येला या भाज्या खाणं अशुभ मानलं जातं। देवी देवता आपल्यावरती नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कर्माचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही। या उलट आपल्याला गरिबी आणि संकटांना सामोरं जावं लागतं। त्याचबरोबर या दिवशी चुकून सुद्धा मांसाहार हा करू नये। अमावस्येला
मांस, मासे, अंडी खाणं टाळण्याची प्रथा आहे, कारण हा दिवस आध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो। तर मांसाहार आपल्याला वर्ज्य ठेवायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी डांगर, कोबी तर या भाज्यांचं सेवन सुद्धा करायचं नाहीये। आणि या दिवशी घरामध्ये उरलेलं अन्न असेल, जसं की शिळं अन्न असेल, तर ते सुद्धा खाणं अशुभ मानलं जातं। या दिवशी ताजं शिजवलेलं अन्न जे असतं तर ते ग्रहण करावं। आणि तुम्हाला या दिवशी जर कोणी पांढऱ्या रंगाची मिठाई खाऊ घातली किंवा पांढऱ्या रंगाची एखादी गोड वस्तू तुम्हाला खायला दिली तर ती तुम्हाला खायची नाहीये, कारण आपले जे काही शत्रू असतात, जे काही आपल्या आयुष्यामध्ये लोक येत असतात, तर ते बऱ्याच वेळेला आपल्या समोर खूप चांगलं बोलतात, खूप गोड बोलतात, पण त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट विचार असतात, नकारात्मकता असते आणि आपल्याबद्दल वाईट कसं होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात। आणि अमावस्या हा एक असा दिवस आहे, या दिवशी तांत्रिक क्रिया केल्या जातात आणि या क्रियांचा प्रभाव जो आहे तर तो व्यक्तींवरती लवकर होत असतो। आणि खास करून पांढऱ्या वस्तूंमध्ये तांत्रिक क्रिया केल्या जातात। तर या दिवशी एखादा शत्रू जो आहे तर तो तुमच्यावरती तांत्रिक क्रिया करू शकतो, तुम्हाला अडचणीमध्ये पाडण्यासाठी तो प्रयत्न करू शकतो। त्यामुळे जर एखादी व्यक्ती तुमच्या ओळखीची नाहीये किंवा एखादी अशी बाहेरची व्यक्ती आहे जिच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे आणि ती आपल्याबद्दल चांगला विचार करत नाही, तर त्या व्यक्तीकडनं चुकून सुद्धा अशा वस्तूंचं सेवन जे आहे तर ते करू नका। तुम्ही या दिवशी स्वतः पांढरी मिठाई खरेदी करून खाऊ शकता, पण बाहेरील एखाद्या व्यक्तीने तुम्हाला जर अशी मिठाई दिली खाण्यासाठी तर ती तुम्हाला खायची नाहीये। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला चुकून सुद्धा दह्याचं सेवन करायचं नाहीये। आता अमावस्या ही 2 दिवस असणार आहे, शनिवार आणि रविवार। जसं की अमावस्येचा प्रारंभ हा उद्या सकाळी म्हणजे 30 नोव्हेंबरला 10:29 होणार आहे, तर तुम्हाला उद्या सकाळीच 10 वाजल्यापासून ते रविवारचा संपूर्ण दिवस जो आहे तर हे नियम पाळायचे आहेत, त्यामुळे याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये ज्या पूजेच्या वस्तू असतात, जसं की पूजेची अगरबत्ती असेल, धूप असेल, पूजेचं साहित्य असेल, तर याचा सुद्धा चुकून तुम्हाला खरेदी करायची नाहीये, घरामध्ये आणायचं नाहीये, ते योग्य मानलं जात नाही। त्यामुळे शुभ कार्यामध्ये विघ्न येतात आणि हे जे काही पदार्थ आहेत तर ते आपल्याला पूर्णपणे या दिवशी वर्ज्य ठेवायचे आहेत। आणि काही महत्त्वाचे नियम जे तुम्हाला सांगितलेले आहेत तर ते पाळायचे आहेत। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।